आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी 2 तारखेनंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल असे सांगितलंय, तर महायुतीतील इतर नेत्यांच्या कयासानुसार 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबाबत अजूनही महायुतीने कोणतेच नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी भाजपकडून दबाव येत असला तरी एकनाथ शिंदे यांनीही या पदासाठी एक नवीन अट घातली आहे अशी चर्चा आता रंगली आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तरीही भाजपने त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा ही केलेली नाही। 2 डिसेंबरपर्यंत शपथविधीसाठी चांगला मुहूर्त नसल्याचे महायुतीच्या गोटातून सांगण्यात आले। दुसरीकडे येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असेही सांगितले जाते। भाजप आपल्या नव्या सरकारचा शपथविधी हा मुहूर्तावरच करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मात्र हा मुहूर्त डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच असेल एवढे मात्र नक्की। आजची महायुतीची नियोजित बैठक अचानक रद्द झाली, त्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी रवाना झाले। पुढील 2 दिवस महायुतीची कोणतीही बैठक होणार नाही असे सांगण्यात आले। शिवसेना शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, तर अजित पवार गटाला 9 ते 11 मंत्रिपदे मिळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री जरी भाजपचा झाला तरी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत असा भाजपच्या नेत्यांचा आग्रह असल्याचे समजते। मात्र एकनाथ शिंदे यांनी जर गृहमंत्रीपद शिवसेनेला दिले तरच उपमुख्यमंत्री म्हणून राहण्याची अट घातली आहे अशी माहिती समोर आली आहे। दुसरीकडे भाजप गृह खात्यासाठी आग्रही आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळणार का हा प्रश्न आहे। ते मिळालं नाही तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याला दिले जाण्याची चर्चाही आता होऊ लागली आहे। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स।